की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री रामचंद्राय नमः. ऐसा पुरुष कामचारी सुखाची मानी निरंतरी पाऊल जाऊन येती दुरी हृदयावरी झेलित. चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. कथा परिसता रामायण पूर्वज उधरती जान पूर्वजाचे नवल कोण उधरेल जान त्रिजगती. सर्वप्रथम रामभक्त हनुमानजी, पंचक्रोशीतील जमलेली रामभक्त मंडळी आणि सूचक वाचक एक एकाहुनी बळी रे अशा प्रकारे असणारे चौकून आलेले जे सूचक वाचक आहेत आणि सर्व निवेदनकार यांच्याही चरणी नतमस्तक होऊन सज्जन आहो. कथेचा परिहार असा आहे. अयोध्येच्या प्रवेशामध्ये गमन झालेल्या हनुमानजीचं आणि भरत जेथे असणारा शंका घेऊ लागलेला आहे. इंद्र असणारा या ठिकाणी विमानामध्ये बसून आलेला आहे. त्याचं लक्षण सांगू लागलेलं आहे की खरणी मर्यादा दिवसा दे कदा जनपदा वेशाद्वारे विचारे सदा नसरे कदा माघारा. अशा प्रकारे हा इंद्र उन्मत्त झालेला आहे आणि या आश्रमावरून चाललेला आहे. चला पुढे. मने जन्मांतरीची पळली भाग्य हिचे पदक कमळी दैवे दाटिले भाग्य व्रता वैराग्य कष्ट. या ठिकाणी असणार कसं आहे की कामातुर माणसाचा विषय आणि सांगू लागलेले आहेत की जो कामामध्ये रत झालेला आहे त्याला स्वहित कसल्याही प्रकारे नाठवेश्वर परमार्थन स्वैच्छे चरित खरं जायचा. अशा प्रकारे असणार त्याचा विषय विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ दागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कारण इतकं निवडून सांगण्याची माझीही पात्रता नाही. त्याला वयोवृद्धच माणूस लागतो हा विषय सांगायला हरिदास महाराज सारखा. म्हणून असणारा या ठिकाणी कामातुराचा विषय पूर्ण आणि गावबा काका सांगू लागले. चला पुढं. स्त्री कामाची ऐशी रीती एक मध्यपणाची स्थिती वेचवून पदरीची संपत्ती स्वय होती जगनिंदे. वारे वाचक या ठिकाणी असणारा स्त्री कामाची कारण स्त्री काम ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याची स्थिती असणार या ठिकाणी गावबा काका सांगू लागलेले आहेत की आपला पूर्णपणे व्यवहारातला पैसा तिच्या पायाशी घालायचा आणि कंगाल होऊन बसायचं. अशी या स्त्री कामाची रीती आणि सांगू लागलेली आहे. जे स्त्री कामामध्ये मग्न झालेले यांची गत आणि सांगू लागले. जेणे दरवेळेस एक भोग सोडे सकाम कर्मे स्वर्ग आपुडे निष्कामते तरी डोळ्यापुढे ते रोकडे मोक्ष सुख. या ठिकाणी म्हणतो की बाबा या ठिकाणी असणारा माझं जन्मांतरीच भाग्य फळाला आलेलं आहे. मोक्षाची साविज्य पद मोक्ष माझ्या मनाने या ठिकाणी भेटलेला आहे. असं कामातुर माणसाची स्थिती आणि सांगू लागलेली आहे. वेचून धन करिता ती मद्यपान ते निजत्मा घाती संपूर्ण नरक सेवेत अकल्प. नरक सेविती अकल्प. अशा प्रकारे असणार जे मध्ये प्राशन करणारे आहेत दारू पिणारे यांचा विषय सांगू लागलेले आहे की स्वतः आपला पैसा खर्च करायचं दुसऱ्याचं नाव ठेवून घ्यायचं असं त्याची स्थिती आहे. धनलोभी जे उपलुब्धक स्वप्निना देखती सुख जन्मदार भेदेक भोगती नरक अनिवार. या ठिकाणी असणारा कृपण माणसाचा विषय सांगितलाय. कारण हे 2-3 विषय असणारे अति महत्वाचे सगळ्यांना असणारा माहिती आहे. कृपण माणसाचा असणारा या ठिकाणी पैसा 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 करून त्या ठिकाणी जोडतो. कुठेही खर्च करीत नाही.
किंवा कोणत्या व्यवहारामध्ये, कोणत्या कार्यक्रमामध्ये किंवा शक्तीमध्ये, सप्त्यामध्ये पैसा देत नाही आणि एक एक पैसा करून कुठंतरी गाडग्यामध्ये घालून कुठंतरी पुरून ठेवतो. मरणात झटे घेता रुकान मिळे सर्वता तथापि सायास करिता सकळास चित्ता उपजेना. या ठिकाणी पैसा पैसा करून तो आणि साठवतो आणि तोच असणारा पैसा कुठंतरी दगा देऊन जातो, बाजूला सरकतो, त्याच्या संसारामध्ये उपयोगी येत नाही. अशी अवस्था या कृपण माणसाची होती. ऐसे ऐसे कष्ट मिळे ही वाढवी उपाय बळे. निज शरीर कष्ट विलो जेणे पळे निज मोक्ष. या ठिकाणी असं धन सासून त्याने काहीच कारण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंच करे. या ठिकाणी जर आपल्या संसारामध्ये पैसा कमवला आणि चांगल्या व्यवहारामध्ये घातला तर त्याचा फायदा होतो, नाहीतर असा सासून ठेवला तर तो असणारा कोणत्या तरी वाईट कामासाठी जातो. जेणे भोगी जे इह भोग जेणे भोगी जे स्वर्ग भोग हो. जेणे साधे महायोग जीव शिव विश्व भाग जेथे आहे जीव शिव विभाग जेथे आहे. कारण ज्या पैशामुळं चांगलंही कार्य साध्य होतं आणि ज्या पैशामुळं वाईटही कार्य साध्य होतं, कारण त्याला तशी चालना द्यावं लागते. चांगल्या कामाला पैसा चांगला खर्चावा लागतो आणि वाईट पैसा वाईटही कामाला खर्चण्यात येतो, पण त्याचा उपयोग होत नाही. आणि चांगल्या कामाला खर्चलेला पैसा त्याला मोक्षाची प्राप्ती त्याला बनते. एवढी ये प्रतीचे जाते ते कष्ट ती धनार्जनाचे हा, चला पुढं. इतर शिकवण पुसे देते दुःखी समस्त संगतीचे. या ठिकाणी असणार संसारामध्ये असणार एवढं दुःख आहे, कारण संसार दुःखामुळं मामा चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिन तळमळ. एवढं संसारामध्ये दुःख आहे. म्हणून असणार या ठिकाणी भगवंताशी रत व्हा, भगवंताशी असणार प्रेम करा, नामस्मरण करा, आपलं मोक्षाचं साविध्य पद आपल्याला प्राप्त होईल. अशा प्रकारेचा सांगतात. देव धर्म नियती काही पर्व काळ ठाऊक नाही श्रद्धाची सभावना नाही निराश पाही सदा पितर. या ठिकाणी असणारा कृपण माणसाचं लक्षण सांगू लागलेले आहे. कृपण जो माणूस असतो त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही, किंवा आपलं पित्र श्राद्ध आलंय हेही कळत नाही. कारण कृपण माणूस कसा असतो, देव धर्म नेणती काही पर्व काळ ठाऊक नाही, श्रद्धांची भावना पाही, निराश पाही. त्याचे पूर्व सुद्धा निराश असतात. ते वाट बघतात की आमचा असणारा खालचा चिरंजीव कधी आमचे पित्र घालील, कधी आमचा आणि या ठिकाणी उद्धार करील, काही उद्धार पावेल, असं ते आणि इच्छित असतात. पण त्या ठिकाणी ते खालचं त्याचं अपत्य जे असतं, कृपण असतं, पैसा खर्चित नाही. जय धनाचा वेच होयो तैसी जाऊ पाहे. चला वराची ज्ञान सोयो अतिथी येते काय करील. ज्याला धनाचा वेंच होय म्हणजे पैसा खर्च वाटत नाही, पण जर खर्चिला तर त्याला वाटतं माझा प्राणच जातो की काय. म्हणून असणारा जे धनाचा वेंच होय प्राणाची जाऊ पाहे, मग सण सूद त्याला काही आठवत नाही. या ठिकाणी तो पैसा खर्चितच नाही. कष्ट जोडली संपत्ती येथे वित्ती अति निर्गुती थोडी दगड माती घालती आपण मरती धुळी खाते. या ठिकाणी असणारा कृपाण माणूस आणि या ठिकाणी पैसा खर्च करीत नाही, कुठंतरी गाडग्यामध्ये आणि पुरून ठेवतो आणि तो सुद्धा गाडग बाजूला जात. आपण मरतो धुळी खात. या ठिकाणी हातात काहीच पडत नाही. ऐसी एक एकाची जाती अध्यापात स्वयं येत्यो ही एकत्र जेथे मिळती दुःख किती सांगावे. अशा प्रकारे असणार बाबा हे जे आहे
नरकाच्या नरकाला जातात. आणि जर तिन्ही एकत्र मिळाल्या ह्या त्रिपुट्या कोणत्या, कृपण, मध्यप्राशन, स्त्री कामरीती, अशा प्रकारे हे तिघजण एकत्र जर मिळाले तर त्याचं दुःख असणार किती सांगावं. अशा प्रकारे बोलून ऐसा स्त्री म्हणजे मातेला विमानी विचार सज्जनाचा अवलंब केला उन्मत्त छायाला पडितसे. अशा प्रकारे हा इंद्र जे आहे विमाना